तर पब्लिक सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता आणि सगळेजण मला एकच विचारायचे मेसेज करून, दादा तुमचं लव्ह मॅरेज आहे काय अरेंज मॅरेज आहे? आज माझी बायको स्वतः सांगणार त्या तोंडाने काय आपला. तर पब्लिक आमचं लव्ह मध्ये मॅरेज आहे ना. हो, कारण आमची वेट जी आमचं असते टायमाचं रिलेशन नव्हतं, जवळजवळ 1 वर्ष होतं, म्हणजे 1-1.5 वर्षाचं होतं आमचं. तर मग ऍक्च्युली घरच्यांनाही माहिती होतं म्हणून त्यांनी पण लग्न करून गेलं, कारण माझ्या मम्मीला माहितीच होतं आणि माझ्या भावालाही माहिती होतं. तर त्यांना त्याच्यामुळे माहिती होतं आणि आमच्या ऑलरेडी वेट लग्नामध्येच झाले होते. एका लग्नाच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो मी. आणि पहिलं आधी लग्नाच्या आधी मला वेगायचीच, कारण व्हिडिओ वगैरे मला बघितलेच होते. मग मला मेसेज ऑलरेडी केलेच होते पण मी इग्नोर केलं होतं, कारण तर पब्लिक मी यांना मेसेज केला होता पण ही मला इग्नोर करायची. तेव्हा त्यांनी मला प्रत्यक्ष लग्नामध्ये पाहिलं तर माझ्यावर प्रेमच होऊन गेलं त्यांचं. लग्नामध्ये अशी दिसली बाई नंतर डायरेक्ट खतरनाक. मम्मीला लग्नाने बघताच केले घरी म्हणता आयडी शोधली आणि मेसेज केला. मग तसं आमचं चालू झालं. तर नॉर्मली आम्ही 2 दिवस फ्रेंड म्हणून बोललो, फ्रेंड मध्येच बोललो. प्रपोज मारला. हिनेच मारला होता, मी नाही मारला तर होता. नाही पब्लिक यांनीच केला होता प्रपोज. खोटं बोलते, हिनेच मारला होता. विचारलं होतं तुम्ही सिंगल वगैरे का असं तसं. तर मी ऑलरेडी मला राहायचं, तर मी काय सांगायचं माहितीये, एक डॉले फेमस राहतला, आधी होती आता नाही आहे. तोच आहे माझी वाली फेमस.